नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रो, आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये अलाइंग एलिमेंट्स ऑफ स्टील या लेसन संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. अलाइंग एलिमेंट्स ऑफ स्टील. तर या संदर्भात आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण या संदर्भातली आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन प्रस्तावना, दोन किंवा त्यापेक्षा अधिक धातू वितळवून स्टीलमध्ये एकमेकात मिसळून मिश्र धातू तयार केले जातात. लोहयुक्त धातू आणि मिश्र धातू यांच्यात लोखंड हा मुख्य घटक असतो. मिश्र पोलादाच्या गुणधर्मातील बदल हा मिश्र धातूच्या समावेशाचे प्रमाण व त्याचा प्रकार यावर अवलंबून असते. तर मिश्र पोलाद बनवण्यासाठी खालील धातूचा सर्वसाधारण उपयोग हा त्यामध्ये करतात. तर अशा प्रकारे ही अलाइंग एलिमेंट संदर्भातली इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहिली. तर अलाइंग एलिमेंट्स ऑफ स्टील मध्ये आपण वेगवेगळ्या अलाइंग एलिमेंट संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला अलाइंग एलिमेंट आहे निकेल संदर्भात माहिती पाहूया. तर हा एक कठीण धातू असून तो अनेक प्रकार आम्लविरोधी असा आहे. या धातूचा उपयोग औद्योगिक क्षेत्रामध्ये कॅडमियम बॅटरी बॉयलर, ट्यूब, इंटरनल कॉम्बिशन्स इंजिन, वॉल्व, इंजिन स्पार्क प्लग इत्यादी सारखे भाग बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अशा या निकेलचा मेल्टिंग पॉईंट वितरण बिंदू 1450 अंश सेंटीग्रेड इतका आहे. निकेल हे चुंबकीय करता येऊ शकते. कायमस्वरूपी चुंबक बनवताना विशिष्ट निकेल पोलादाच्या मिश्रणाचा त्यामध्ये उपयोग करतात. निकेलचा उपयोग हा विद्युत विलेपनाने मुलामा म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग करण्याकरता प्रामुख्याने केला जातो. तर इन्व्हर पोलादात म्हणजे इन्व्हर स्टीलमध्ये निकेलचे प्रमाण हे 36% इतके असते. हा निकेल धातू चिवट असून गंधविरोधक असा आहे. सूक्ष्ममापक साधने ही इन्व्हर स्टील पासून बनवतात. सर्व मेजरिंग इन्स्ट्रुमेंट ही इन्व्हर स्टील म्हणजे निकेल क्रोमियम स्टील या मटेरियल पासून बनवतात, कारण त्याची प्रसरणशीलता फारच कमी असते. उपलब्ध निकेल पोलादाच्या मिश्रणात 2% ते 50% पर्यंत निकेलचा समावेश असतो. तर अशा प्रकारे या निकेल अलाइंग एलिमेंट संदर्भात आपण ही माहिती पाहिली. त्यानंतर अलाइंग एलिमेंट्स आपण पाहणार आहोत. पुढचं क्रोमियम. ज्यावेळेस पोलादात क्रोमियम मिसळतात त्यावेळेस पोलादाच्या गंजविरोधक, जोडपणा आणि कठीणपणाच्या सामर्थ्यात सुधारणा होते. क्रोमियम मिश्र पोलादामध्ये 30% पर्यंत क्रोमियमचे प्रमाण असते. क्रोमियम, निकेल, टंगस्टन आणि मॉलिब्डेनम या मिश्र धातूचा उपयोग वाहनाचे सुटे भाग म्हणजे व्हेइकल पार्टचे सुटे भाग आणि कटिंग टूल्स बनवण्याकरता या क्रोमियमचा उपयोग करतात. आपण पाहतो 18% टंगस्टन, 4% क्रोमियम, 1% व्हॅनेडियम HHS टुलामध्ये हे प्रमाण असते. तर क्रोमियमचा उपयोग विद्युत विलेपनासाठी म्हणजेच इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी होतो. आपण म्हणतो त्याला क्रोम प्लेटिंग. तर सिलेंडरमध्ये, नायलरमध्ये झीज विरहित गुणधर्म निर्माण होण्यासाठी आतील बाजूस क्रोमियमचा मुलामा देतात. स्टेनलेस स्टीलमध्ये 13% क्रोमियम असते. तर क्रोमियम निकेल स्टीलचा उपयोग हा बेरिंगसाठी होतो. क्रोमियम व्हॅनेडियम पोलादाचा उपयोग टूल्स बनवण्यासाठी होतो. तर अशा प्रकारे ही क्रोमियम एलिमेंट या संदर्भातली माहिती आपण पाहिली.
त्याच्यानंतर मॅंगेनीज अलाइंग एलिमेंट्स. तर लोखंडात मॅंगेनीज मिसळल्याने लोखंडाचा कठीणपणा आणि ताणशक्ती यामध्ये वाढ होते आणि पोलादाचा म्हणजेच लोखंडाचा थंड होण्याचा दर हा कमी होतो. मॅंगेनीज पोलादाचा उपयोग हा झीज विरोधक होण्यासाठी व बाहेरील पृष्ठभाग कठीण व त्याचबरोबर आतील भाग चिवट राहावा म्हणून केला जातो. मॅंगेनीज पोलादात 14% मॅंगेनीजचे प्रमाण असून त्याचा उपयोग शेती कामासाठी लागणारे नांगर म्हणजे अवजारे आणि त्याची पाती यासारखी उपकरणे बनवण्यासाठी या मॅंगेनीजचा उपयोग करतात. तर अशा प्रकारे या मॅंगेनीज अलाइंग एलिमेंट संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर पुढचा अलाइंग एलिमेंट आहे सिलिकॉन. तर सिलिकॉन संदर्भात माहिती पाहत असताना पोलादाच्या उच्च तापमानाला प्राणवायूशी संयोग होण्याच्या विरोधात सुधारणा व्हावी याकरिता पोलादात सिलिकॉन मिसळतात. त्यामुळे स्थितिस्थापकत्व आणि गंजविरोधी शक्तीत सुधारणा होते. सिलिकॉन मिश्र धातूचा उपयोग स्प्रिंग बनवण्यासाठी होतो आणि या प्रकारचे स्टील गंजविरोधक अशा प्रकारचे असतात. कास्ट आयर्नमध्ये 2.5% पर्यंत सिलिकॉन असते. त्यांच्या मदतीने कास्ट आयर्नमध्ये मुक्त ग्राफाईट तयार होतो की ज्यामुळे कास्ट आयर्नवर मशीनिंग करता क्रिया करणे कास्ट आयर्नवर मशीनिंग क्रिया करणे सुलभ आणि सोपे होते. तर त्याच्यामध्ये प्रसरनशीलता हा गुणधर्म त्यामुळे वाढतो. अशा प्रकारे या सिलिकॉन अलाइंग एलिमेंट संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर पुढचा अलाइंग एलिमेंट आपण पाहणार आहोत टंगस्टन. तर टंगस्टन संदर्भात माहिती पाहत असताना या धातूचा विलयबिंदू तापमान म्हणजे मेल्टिंग पॉइंट हा 1380 अंश सेंटीग्रेड इतका असून या धातूपासून बारीक तार काढता येते. या कारणामुळे आणि उच्च विलयबिंदू तापमानामुळे या धातूचा उपयोग विद्युत दिव्यातील फिलामेंट्स टंगस्टन तयार करण्यासाठी होतो. फिलामेंट्स हायस्पीड स्टील कटिंग टूल उत्पादनासाठी याचा मिश्र धातू म्हणून उपयोग करतात. तर अशा हायस्पीड स्टीलमध्ये 18% टंगस्टन, 10% क्रोमियम आणि 1% व्हॅनेडियम असं हे अलाइंग एलिमेंटचे प्रमाण असते. स्टेलाइट या मिश्र धातूत 30% क्रोमियम, 20% टंगस्टन, 1 ते 4% कार्बन आणि राहिलेले प्रमाण हे कोबाल्टचे प्रमाण असते. अशा प्रकारे या टंगस्टन अलाइंग एलिमेंट संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर पुढचा अलाइंग एलिमेंट आपण पाहणार आहोत व्हॅनेडियम. तर व्हॅनेडियम हे पोलादाचा चिवटपणा वाढविते. याचा उपयोग गिअर टूल्स इत्यादी बनवण्यासाठी होतो. टूल स्टीलमध्ये व्हॅनेडियमची आंतररचना सूक्ष्म कणांमध्ये ठेवण्यास मदत होते. क्रोम व्हॅनेडियम पोलादामध्ये 0.5% ते 1.5%, क्रोमियम 0.15% ते 0.30% पर्यंत, व्हॅनेडियम 0.13 ते 1.10% कार्बनचा त्यामध्ये समावेश असतो. या धातूची ताणशक्ती, स्थितिस्थापकत्व आणि तंतुबोधशीलता जास्त असते. या धातूचा उपयोग स्प्रिंग्स, गिअर, शाफ्ट आणि ड्रॉप फोर्जिंगचे भाग बनवण्यासाठी या व्हॅनेडियमचा उपयोग होतो. व्हॅनेडियम हायस्पीड स्टीलमध्ये 0.70% कार्बन आणि 10% व्हॅनेडियमचा समावेश असतो. अशा व्हॅनेडियमचा उपयोग समावेश हा सर्वोत्तम हायस्पीड स्टील बनवण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे ही व्हॅनेडियम संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर पुढचा अलाइंग एलिमेंट आहे कोबाल्ट. तर कोबाल्टचा विलयबिंदू म्हणजे मेल्टिंग पॉइंट हा 1495 अंश सेंटीग्रेड इतका असून उच्च तापमानाला चुंबकीय गुणधर्म आणि झीज विरोधी गुणधर्म याच्यामध्ये असतात. कोबाल्टचा उपयोग चुंबक, बॉल बेरिंग, कटिंग टूल्स इत्यादी बनवण्यासाठी होतो. कोबाल्ट हायस्पीड स्टीललाच काही वेळेस सुपर HSS म्हणजे
सुपर हायस्पीड स्टील असे म्हणतात. यामध्ये 5 ते 8% कोबाल्टचा समावेश असतो. यामध्ये 18% टंगस्टन, HSS, चांगल्या प्रकारे कठीणपणा व झीज विरोधक गुणधर्म या कोबाल्टमध्ये असतात. अशा प्रकारे या कोबाल्ट अलाइंग एलिमेंट संदर्भातली माहिती पाहिली. पुढचा अलाइंग एलिमेंट आपण पाहणार आहोत मॉलिब्डेनम. तर मॉलिब्डेनमचा वितरण बिंदू तापमान 2620 अंश सेंटीग्रेड इतका असतो. जेव्हा या धातूला म्हणजे मॉलिब्डेनम धातूला उष्णता दिली तर तो नरम होण्यास विरोध करतो. मॉलिब्डेनम हायस्पीड स्टीलमध्ये 6% मॉलिब्डेनम, 6% टंगस्टन, 4% क्रोमियम आणि 2% व्हॅनेडियमचा उपयोग केलेला असतो. हे हायस्पीड स्टील फारच चिवट व कटिंग क्षमता जास्त असलेले असते. अशा प्रकारे या मॉलिब्डेनम या अलाइंग एलिमेंट संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर पुढचा अलाइंग एलिमेंट कॅडमियम. कॅडमियमचा विलय बिंदू 320 अंश सेंटीग्रेड इतका असतो. याचा उपयोग पोलादी वस्तूवर कोटिंग करण्यासाठी करतात. तर अशा प्रकारे आजच्या ह्या लेसनमध्ये आपण विविध प्रकारचे अलाइंग एलिमेंट संदर्भातली माहिती पाहिली. त्यामध्ये आपण प्रामुख्याने निकेल, क्रोमियम, मॅंगनीज, सिलिकॉन, टंगस्टन, व्हॅनेडियम, कोबाल्ट, मॉलिब्डेनम, कॅडमियम इत्यादी संदर्भातली माहिती पाहिली. विद्यार्थी मित्र, आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. शिक्षण संस्था नागपूर येथील मेसन व्यवसायाच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. ही व्हिडिओ लेक्चरची मालिका तुमच्यासाठी सुरू करण्यात आली असून त्याचा अवश्य लाभ घ्यावा. आतापर्यंत आपण सॅनिटेशन या विषयाशी संबंधित 4 व्हिडिओ पाहिलेले असून त्यामध्ये टेक्निकल टर्म्स, रिफ्यूज कलेक्शन मेथड, कॉन्झर्वेशन सिस्टीम, वॉटर कॅरी सिस्टीम, त्यांचे फायदे, तोटे आणि वर्णन, तसेच वॉटर कॅरी सिस्टीमचे वर्गीकरण, त्या प्रत्येक प्रकाराचे वर्णन आणि फायदे तोटे पाहिलेले आहेत. याचप्रमाणे सिवेज लाईन कार्यक्षमतेने काम करावी यासाठी जे विविध स्ट्रक्चर्स वापरले जातात, उदाहरणार्थ मॅनहोल, क्लीन आउट, ड्रॉप मॅनहोल, लॅम्प होल इत्यादींची माहिती घेतलेली आहे. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सीवरचे प्रकार आणि त्यांचे बांधकाम कसे केले जाणार आहे ते पाहणार आहोत. सीवरच्या बांधकामासाठी विविध मटेरियल वापरले जाते. सीवरच्या बांधकामासाठी ॲस्बेस्टॉस सिमेंटचे पाईप्स, प्लेन सिमेंट कॉन्क्रीटचे पाईप्स किंवा रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटचे पाईप्स, विट्रिफाईड क्ले किंवा स्टोनवेअरचे पाईप्स, विटांचे सीवर, कास्ट आयर्न पाईप्स, स्टील पाईप्स आणि प्लास्टिक पाईप्स इत्यादी वापरतात. आता आपण पाहत आहोत ते आहेत ॲस्बेस्टॉस सिमेंट पाईप आणि प्लेन सिमेंट पाईप. आपल्यासमोर दिसत असलेले पाईप्स आहेत विट्रिफाईड क्ले किंवा स्टोनवेअर पाईप आणि रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट पाईप्स. तुमच्यासमोर स्क्रीनवर आहेत ब्रिक सीवर आणि कास्ट आयर्न पाईप. आता स्क्रीनवर आहेत स्टील सीवर पाईप आणि प्लास्टिक पाईप. जॉईंट्स इन सीवर. सीवरचे 2 भाग परस्परांना जोडण्यासाठी खालील वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट्स वापरले जातात. यामध्ये बेल अँड स्पिगॉट जॉईंट, कॉलर जॉईंट, सिम्प्लेक्स जॉईंट, फ्लेक्झिबल किंवा बिटुमिनस जॉईंट, मेकॅनिकल जॉईंट आणि ओपन जॉईंट यांचा वापर केला जातो. बेल अँड स्पिगॉट जॉईंट. पाईपच्या एका टोकाला बेल सारखा आकार तर दुसऱ्या टोकाला स्पिगॉट सारखा आकार दिलेला असतो. एका पाईपच्या बेलमध्ये दुसऱ्या पाईपचा स्पिगॉट बसवला जातो. मध्यंतरी असलेल्या पोकळीमध्ये सिमेंटच्या पाण्यात ताक भिजवून तयार केलेली गास्कीट दाबून भरतात व राहिलेल्या पोकळीमध्ये एकास एक किंवा एकास 2 सिमेंट मॉर्टर दाबून भरले जाते. बाहेरील बाजूस सिमेंट मॉर्टर अशा प्रकारे भरतात जेणेकरून सिमेंट मॉर्टरचा स्लोप 45 डिग्रीचा होईल. पाईपची प्लेन असलेली 2 टोके जवळजवळ आणून बसवतात व याभोवती कॉलर बसवली जाते. कॉलरचे डायमीटर हे पाईपच्या बाहेरील डायमीटरपेक्षा थोडे जास्त असते. यामधील पोकळीमध्ये एकास एक सिमेंट मॉर्टर दाबून भरतात. या प्रकारचे जॉईंट हे मोठ्या आकाराच्या पाईपसाठी वापरले जातात. हे जॉईंट साधारणपणे फक्त
सिमेंट कॉन्क्रीटच्या पाईपसाठी वापरतात. सिम्प्लेक्स जॉईंट रिंग टाय जॉईंट म्हणून ओळखले जातात. हे जॉईंट साधारणपणे ॲस्बेस्टॉस सिमेंटच्या पाईपसाठी वापरतात. हे जॉईंट कॉलर जॉईंट सारखेच असतात. यामध्ये ॲस्बेस्टॉस सिमेंटचे कॉलर पाईप भोवती बसवतात व आतील बाजूस 2 रबराच्या रिंग बसवलेल्या असतात. ह्या रिंग फ्लेक्झिबल असल्यामुळे हा जॉईंट सुद्धा फ्लेक्झिबल असतो. फ्लेक्झिबल ऑर बिटुमिनस जॉईंट हा जॉईंट कॉलर जॉईंट सारखाच आहे, फक्त यामध्ये सिमेंट मॉर्टर ऐवजी बिटुमेन वापरले जाते. कारण सिमेंट मॉर्टर हे बऱ्याच प्रमाणात रिजिड असते, त्यामुळे त्याला भेगा जाऊन जॉईंट खराब होऊ शकतो. यासाठी बिटुमेन वापरल्यास जॉईंट फ्लेक्झिबल बनतो व त्यास भेगा जात नाही व जॉईंट दीर्घकाळ टिकू शकतो. ओपन जॉईंट ज्यावेळेस सीवरमधील पाणी जमिनीमध्ये झिरपू देण्यास हरकत नसते, अशा वेळी ओपन जॉईंट वापरले जातात. ओपन जॉईंटमध्ये एका पाईपचा स्पिगॉट दुसऱ्या पाईपच्या बेलमध्ये बसवला जातो. पाईपची अलाइनमेंट कायम राहावी यासाठी रबर गास्केट वापरले जाते, परंतु मध्यंतरी कोणतेही पदार्थ भरले जात नाही. अशा पाईपच्या जॉईंटच्या भोवती काही वेळेस टार पेपर लावला जातो, जेणेकरून बाहेरील पाणी आत झिरपणार नाही. सीवर अनेक आकारात उपलब्ध आहेत, परंतु वर्तुळाकृती आकाराचे सीवर मोठ्या प्रमाणात वापरले जातात, कारण या आकाराचे अनेक फायदे आहेत. वर्तुळाकृती आकाराचे क्रॉस सेक्शनल एरिया हा त्याच्या परिघाच्या तुलनेमध्ये जास्त असतो. इतर आकारांचे सीवर वापरल्यास त्यांच्या परिमितीच्या तुलनेमध्ये त्यांचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी असतो. यामुळे वर्तुळाकृती आकाराच्या सीवरची क्षमताही जास्त असते. त्याचप्रमाणे या प्रकारच्या सीवरसाठी कमी मटेरियल लागते. याच प्रकारे वर्तुळाकृती आकाराची वक्रता सर्वत्र सारखी असल्यामुळे सिवेज आतमध्ये साठून राहण्याची शक्यता कमी होते. शिवाय वक्र आकार असलेले अनेक सीवर उपलब्ध आहेत. एक शेप किंवा ओव्हिड शेप सीवर म्हणजेच अंडाकृती आकार, न्यू ओव्हिड शेप सीवर, हॉर्स शू सीवर म्हणजेच घोड्याच्या नालाच्या आकाराचे सीवर, पॅराबोलिक सीवर, सेमी इलिप्टिकल सीवर, यालाच आपण अर्धलंब वर्तुळाकृती सीवर असे सुद्धा म्हणू शकतो, अर्ध वर्तुळाकृती सीवर, यू आकाराचे सीवर, बास्केटच्या हँडलच्या आकाराचे सीवर आणि आयताकृती आकाराचे सीवर. आता स्क्रीनवर आहेत स्टील सीवर पाईप आणि प्लास्टिक पाईप. याशिवाय वर्तुळाकृती आकाराचा काही भाग असलेले वेगवेगळ्या आकाराचे सीवर सुद्धा वापरात आहेत. एक शेप किंवा ओव्हिड शेप सीवर म्हणजेच अंडाकृती आकाराचे सीवर, न्यू ओव्हिड शेप सीवर म्हणजे अंडाकृती आकाराचा मॉडिफाईड म्हणजे सुधारित आकाराचे सीवर, हॉर्स शू सीवर म्हणजे घोड्याच्या नालाच्या आकाराचे सीवर, पॅराबोलिक सीवर, सेमी इलिप्टिकल सीवर किंवा अर्धलंब वर्तुळाकृती सीवर, अर्धवर्तुळाकृती सीवर, यालाच आपण सेमी सर्क्युलर सीवर असे सुद्धा म्हणू शकतो. यू आकाराचे सीवर, बास्केट हँडलच्या आकाराचे सीवर आणि आयताकृती आकाराचे सीवर सुद्धा वापरात आहेत. पुढे आपण या प्रत्येक आकाराचे सीवर प्रत्यक्ष स्क्रीनवर पाहणार आहोत. तुमच्या समोर आहेत एक शेप किंवा ओव्हिड शेप सीवर म्हणजेच अंडाकृती आकाराचे सीवर, तसेच न्यू ओव्हिड शेप म्हणजेच अंडाकृती आकार परंतु सुधारित असलेला आकाराचे सीवर. तुमच्या समोर स्क्रीनवर आहेत ब्रिक सीवर आणि कास्ट आयर्न पाईप. आता तुम्ही पाहत आहात सेमी इलिप्टिकल किंवा अर्धलंब वर्तुळाकृती सीवर आणि अर्धवर्तुळाकृती सीवर. आता तुमच्या समोर आहे यू आकाराचे सीवर, बास्केट हँडलचे आकाराचे सीवर आणि आयताकृती आकाराचे सीवर. आपल्या समोर दिसत असलेले पाईप्स आहेत